नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या आपलं नादब्रह्म ही संगीतावरची मालिका सुरू आहे. संगीतावर रावणाच्या अध्यायापासून, गुरुक्षेत्रापासून, सामवेदापासून सर्व जे जे काही भाग सगळा आपल्या जेवढं काही अभ्यासात येतो आहे, हा सगळा आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहेत. आणि आपल्या समोर बसलेल्या आहेत सौ वीणा फाटे, या नागपूरच्या आहेत. ओळख यांची पहिलेच मी तुम्हाला करून दिलेली आहे. आणि त्या सामवेदावर आता पुढे चालू करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की सामवेदाचा पुढचा भाग, नादब्रह्माचा हा 9वा भाग आता आपण सुरू करावा, शून्यातून सुरांकडे. नमस्कार. मी महाराजांना, माझ्या गुरुमाऊलींना नमस्कार करून आजच्या भागाला सुरुवात करते. मागच्या भागामध्ये आपण सामगायनाविषयी पहिल्या भागात बघितलं होतं. त्यानंतर त्याचा विकास होता होता ते मंदिरात कसं आलं, त्याच्यानंतर मंदिरातनं ख्यालगायकी कशी सुरू झाली, ही चर्चा थोडी आपण केली होती. पण मला पुन्हा सामगायनाविषयी थोडं सांगावंसं वाटलं आणि आमच्या गुरुमाऊलींनी म्हटलं की तुम्ही जरूर सांगा. तर मी ते परत सांगायचा प्रयत्न करते. यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सामगायनामध्ये आपण जे बघितलं की उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 स्वर घेतले जातात. आता उदात्त म्हणजे उच्च, उच्च स्वरामध्ये जो उद्गाता गातो तो उदात्त स्वर गातो असतो. अनुदात्त म्हणजे नीच आणि स्वरित म्हणजे हे मध्यम असे स्वर असतात. तर उदात्तातून निषाद गांधारो, अनुदात्त ऋषभ दैवतो आणि षड्ज मध्यम पंचम हे स्वरितापासून. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की शरीराचे जे उत्पत्ती स्थान आहे त्या स्वरांची ती एकच आहे. म्हणजे उदात्तो निषाद गांधारो म्हटल्यानंतर निषाद आणि गांधाराचं उत्पत्ती स्थान, जसं हत्तीची आपण जे म्हणतो ना की हत्तीचा चित्कार किंवा बेबेकार ह्याचा शेळ्या मेंढ्यांचा ह्याच्यापासून गांधार निषाद आपण जो पाहिलं तर ह्यांचा जो उत्पत्ती स्थान आहे, स्वर उत्पत्तीचं स्थान ते एक आहे, पण त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे भिन्न आहेत आणि म्हणून आपण त्याला उच्च म्हणतो. म्हणजे उच्चच आहेत ते स्वर, पण त्यांची ती स्थानं पण तीच आहे, पण त्यांचा प्रयत्न हा भिन्न असल्यामुळे गांधार हा सप्तकाच्या पूर्वार्धात आहे आणि निषाद हा सप्तकाच्या उत्तरार्धात आहे. तसेच ऋषभ आणि दैवत या स्वरांविषयी सुद्धा आपण असंच म्हणू शकतो. नारदीय शिक्षेमध्ये किंवा भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो. नारदी शिक्षेत तर त्यांनी अगदी स्पष्टच या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि उदात्तो निषाद गांधारो, अनुदात्तो ऋषभ दैवतो. तर ऋषभ दैवत म्हटल्यानंतर त्याच्यात आपल्याला हे लक्षात येतं की छातीच्या मध्य भागातून निघणारा ऋषभ आणि दैवत हे त्याचं स्थान आहे. पण त्यासाठी ऋषभ आणि दैवत हे प्रयत्नपूर्वक जे काढले जातात ते प्रयत्न मात्र भिन्न आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं लक्षात येतं की या ह्याच्यात मधून बैलांचं हंबरणं किंवा डुरकणं किंवा गाई बैलांचं जे डुरकणं असतं ते किंवा अश्वाची म्हणजे घोड्याची किंकाळी ही आपल्याला भिन्न वाटते. कारण काय की स्वर तेच आहेत त्यांचे, पण त्यांचे प्रयत्न भिन्न आहेत आणि म्हणून त्या आपल्याला या स्वरांच्या मध्ये फरक जाणवतो. तिसरी गोष्ट म्हणजे षड्ज, मध्यम आणि पंचम हे जे 3 स्वर आहेत हे कंठातून निघतात. तर हे कंठातून ज्या वेळेला निघतात त्यावेळेला त्यांची सगळ्यांची एकच प्रयत्न असतो आणि स्थान पण एकच आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की षड्ज, मध्यम, पंचम हा स्वरित प्रभाव देते, षड्ज, मध्यम, पंचम असं म्हटलं गेलेलं. आता या ठिकाणी एक अजून गोष्ट लक्षात येते की उच्चे निषादो गांधारो, द्विचे ऋषभदैवतो आणि मध्यम षड्ज, मध्यम, पंचम असं जे स्वरांचं वर्गीकरण केलेलं आहे ते केवळ सप्तकाच्या याला धरून नाही, म्हणजे श्रुती पण त्याच्या मागे आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण.
श्रुतीस्वर सिद्धांत हा केवळ मध्ययुगीन काळात किंवा नंतर आला, शारंगदेवांनी आणला किंवा त्याच्याही नंतर असं नाही. तर हा श्रुतीस्वर सिद्धांत हा प्राचीन काळापासून होता. म्हणजे ज्या वेळेला सामगायन होतं तेव्हा देखील तो होता. आणि म्हणूनच चतुश्चतुश्चतुश्चैव षड्ज पंचमहा, हे असं जे आपण बोलतो की नाही, की चार 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 श्रुती हा षड्ज मध्यम आणि पंचमाला आहे. द्वे निषाद गांधारो त्रिस्त्री ऋषभ दैवतो. द्वे निषाद गांधारो, मग निषाद गांधार हे खाली वर काय आहे असे? सप्तकाच्या पूर्वार्धात ग आहे, उत्तरार्धात नि आहे, हे असे का आहे? किंवा ऋषभ दैवताला 3-3 श्रुती आहेत आणि त्या पण पूर्वार्धात आणि उत्तरार्धात काय आहे? त्याचं कारण एक आहे की त्यांच्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले जातात ते स्वर लावण्यासाठी, ते भिन्न आहेत. ह्याचा उहापोह या नारदी शिक्षेमध्ये किंवा आपल्याला भरताच्या नाट्यशास्त्रांमध्ये आपल्याला केलेला दिसतो. याच्यात आणखीन एक मला विषय सांगावासा वाटतो, की श्री गुरुचरित्रामध्ये रावणाने आपल्या शिराची वीणा करून त्यांनी ह्याला शंकरांना शंभूला प्रसन्न करण्यासाठी रागदारी गायलेली होती. आणि ती अनेक स्वर त्याच्यात त्यांनी षड्जम, ऋषभ, मध्यम, पंचम सगळे जे 7ही स्वर त्यांनी घेतलेत. आणि असं त्याच्यात लक्षात येतं, की 7ही स्वरांनी त्यांनी वेणू वाजवली होती. आणि वेणू म्हणजे मुरली, पावा. त्यावेळेला पावा जास्त प्रचारात होता. तर ती त्यांनी वाजवून त्याच्यामधून भगवंताला प्रसन्न केलं होतं. आता आपण साधारणतः काय म्हणतो, की शिव ही संगीताची देवता आहे. कुठल्याही पहा संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाच्या मूर्तीचं पूजन होतं. संगीताच्या म्हणा, नाटकाच्या म्हणा किंवा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नाट्य, संगीत, नृत्य आहे, तिथं नटराजाच्या मूर्तीचं पूजन होतं. का होतं? तर शिवशक्ती ही जी आहे, शक्ती म्हणजे शक्ती स्वरूप पार्वती आहे आणि शिवस्वरूप हे ताल अभिनयाचे आहेत. तर डमरू हा जो त्यांचं वाद्य आहे, हे तालाचं वाद्य आहे. आणि सुरांसाठी म्हणून शिवशक्तीचा उपयोग म्हणजे पार्वती देवीचा उपयोग आपण केलेला बघतो. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, की 36 राग रागिण्यांमधून त्यांनी अ, गायन केलेलं आहे. आता याच्यात त्यांनी सारे ग म प ध नि ह्या 7ही स्वरांना काय त्यांनी त्याची उत्पत्ती स्थानं सांगितलेत. त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या रसांमधून ते गायले जातात हेही सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याचे रंग, रूप हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता साला जंबूद्वीप सांगितलंय, तर तो कंठातून निर्माण होतो हे सांगितलंय. रे लक्षद्वीप सांगितलंय, अद्भुत रस हृदयस्थानातून निर्माण होतं सांगितलंय. ग हा कुशद्वीपातून नासिकास्थान सुवर्णवर्ण असं सांगितलेलं आहे. मध्यम हा क्रौंच मयूर यांचा सांगितलंय, मयूरद्वीप आणि अजस्वर आलाप त्याचे केले जातात. पंचम हा कोकिला स्वर सांगितला आहे. दैवत हा दुर्धर बिभत्स रसाचा सांगितलाय. तर निषाद हा उच्च आणि भयानक रसाचा असा सांगितलेला आहे. आता हे 7ही रस त्याच्या गायनात भगवंताला आळवण्यासाठी त्याचा उपयोग केला त्यांनी. आणि त्यावेळेला त्यांनी 7ही स्वरांनी इतकं त्यांना प्रसन्न केलं आणि आपल्या काय म्हणतात ना, शिर कापून त्याचे तंतूनी त्यांनी त्यांनी वीणा बनवली. आणि त्यांनी त्या भगवंताला ज्या एकाग्रतेने, तन्मयतेने आणि तल्लीनतेने त्यांना प्रसन्न केलं, की गुरुचरित्रात असं सांगतात, की भगवान इतके प्रसन्न झाले, की त्यांनी मला पार्वतीलाही मागितलं असतं तर मी देऊन टाकली असती. इतकी त्यावेळेला त्यांची हे होती, इतके ते भक्तावरती प्रसन्न झालेले होते. आणि मग नंतर ते शिवलिंग, आत्मलिंग त्यांनी दिलं आणि मग ते कसं, कुठे, काय झालं ते गुरुचरित्रात त्याची संपूर्ण कथा येते. तो आपला विषय नाही. परंतु मला इथं एकच सांगायचंय, की रावणाने अशा रीतीने सप्तस्वरांनी गायन केलं. त्या सप्तस्वरांमध्ये त्यांनी सगळे रस तर आणलेच, पण 36 राग आणि रागिण्या आणल्या. आता राग आणि रागिण्या असं का म्हटलं जातं? भैरव हा राग आहे, तर भैरवी ही रागिणी आहे. भैरव रागामध्ये असे काय म्हणतात, मोठा ख्याल जास्त म्हटला जाईल. तर भैरवीमध्ये छोटे ख्याल, ठुमरी, दादरा किंवा असे जे लहान प्रकार ज्याला म्हणतो किंवा साधारणतः शुद्र प्रकार म्हणतात, ते गायले जातात. भक्तिगीत, भावगीत ते देखील गायले जातात. पण ज्यानुसार ठाय लयीमध्ये जे गायन होतं ते रागात होतं. रागात होतं आणि
रागिणींमधून असे जसं आता आपण भैरव आणि भैरवी म्हटलं तसं आसावरी ही पण रागिणी आहे. तोडी ह्याच्यात त्यांनी उल्लेख आहे गुर्जरी, गुर्जरी तोडी आहे, विलासखानी तोडी आहे, त्याच्यानंतर भूपाली तोडी आहे, या सगळ्या मियाकी तोडी आहे, या सगळ्या ज्या रागिणी म्हटल्या जातील, तर ह्या सगळ्या गात असताना यात मोठे ख्याल गातात, पण बाकीचेही गायची ह्याच्यामध्ये हे आहे. पण आता नंतर जे जे आपण राग ज्याला म्हणतो, केदार हा राग आहे, हिंडोल हा राग आहे, शंकरा हा राग आहे. या रागांमधून साधारणतः मोठे ख्याल गातात. ठाय लयीतले ख्याल त्याच्यात गातात आणि ठाय लयीमधून या रागांचं आपल्याला स्वरूप दाखवलं जातं. ठाय लय काय असते, ती कशी गायली जाते, हे राग ज्या वेळेला आपण शास्त्रीय ख्याल गायन जेव्हा आपण बघू, त्यावेळेला हे आपण बघूच त्याच्यामध्ये. पण साधारणतः ठाय लयीमध्ये हे गायले जातात. ठाय लय म्हणजे ह्याच्यात घेणारे जे ताल असतात, ते धीम्या लयीत वाजवले जातात आणि 2 मात्रांमधलं जे अंतर असतं, ते स्वरांनी त्याच्यात भरडा म्हणतात. तो भरडा त्याच्यात भरला जातो आणि त्यानुसार ते रागाचं स्वरूप, शब्दांचं सौंदर्य सगळं त्यात येतं आणि ते अतिशय उत्तम रीतीने मांडलं जातं. त्याला आपण राग म्हणतो. केदार राग आहे, भैरव राग आहे. तर ह्या अशा रीतीने त्यांनी 36 राग आपल्याला लक्षात येतं, की 36 राग त्यांनी अशा रीतीने गायलेले आहेत आणि 36 राग आणि त्यासोबत त्यांच्या रागिण्या पण गायलेल्या आहेत. रागिण्या अजून आहेत, बऱ्याच आहेत. जसं मी आता आसावरी सांगितली, तोडी सांगितली, असं त्यानंतर भैरवी सांगितली. अशा अनेक रागिण्या आहेत, की ज्यांच्या त्या गायन केल्या जातं. अशा रीतीने सामगायन आणि त्याच्यानंतर ते सामगायन हळू कसं काय भ रावणाच्या काळात देखील सामगायन लुप्त होत गेलं होतं. परंतु त्याने ती जी राग गायले त्याच्यात त्यांनी सामांचा उल्लेख केला किंवा साम गायलेला आहे, असाही उल्लेख आलेला दिसतो. तर ह्याचा अर्थ असा, की त्यावेळेपर्यंत सामगायन होत होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला हे यज्ञविधीजवळ सामगायन होत होतं, त्याच वेळेला मी मागे बोलता बोलले होते, की अरण्यक म्हणजे गानग्रंथ आणि अरण्यक ही सामगायनाच्या संहिता आहेत. तर ह्यात ज्या अरण्यक जे होतं, ते यज्ञवेदीजवळ म्हटलं जात नसे, ते दूर म्हटलं जात होतं. आता दूर म्हणजे कुठे? तर यज्ञवेदीच्या दूर ते सप्तस्वरात म्हटलं जात होतं. म्हणजे 3 जरी सामगायनाचे 3 मुख्य स्वर त्याच्यातही होते, पण त्याच्यातून जे सप्तस्वर निर्माण झाले होते, त्या सप्तस्वरांनी ते गायन होत होतं. आता हे गायन जिथे-जिथे होत होतं, तिथे-तिथेच ते त्याचा विकास झाला आणि तिथे-तिथेच आपल्याला लक्षात येतं, की त्या संस्कृतीचा, त्या भाषेचा, त्याच्या तिथल्या राहणीचा किंवा तिथल्या लोकांच्या विचारसरणीचा सगळा त्याच्यावरती परिणाम झालाय. तिथली भाषा जी असेल, ती भाषा त्या गीतांमध्ये घेतल्या गेली आणि म्हणून ते देखील स्वर 3च मानले जातात. जसं ह्याचे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित आहे, तसं त्याच्यात देखील तेच 3 स्वर प्रमुख मानून त्याच्यात पुढे त्याचा विकास होत गेला आणि लोकसंगीत हे निर्माण झालं. ह्याच्यानंतर आपण ख्याल गायकी आणि ख्याल गायनाकडे कसं काय आपण ध्रुपद धमाल गायकी कशी मंदिरात आली हे आपण ध्रुपद आणि धमाल या 2 गीतशैलींबद्दल जे बघितलं, त्यात ध्रुपद आणि धमाल गायनशैली कशी होती, हे थोडक्यात मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते. पशुपत गिरिजापत हर पशुपत गिरिजापत हर वामदेव महादेव पीतांबर शूलपिनाक नीलकंठ शूलपाणी पशुपत गिरिजा पतहर ही झाली एकपट. आता दुप्पट पशुपत ही एकपट आहे. पशुपत गिरिजा पतहर 1-2 1-2 1-2 1-2 असं आपण 2-2 मात्रा एका मात्रेत घेतल्या. हा ध्रुपद झाला. आता धमाल गायकीमध्ये काय आहे, की ज्यावेळेला पक्का धमाल म्हटला जातो त्याला तो धबार तालातच म्हणतात आणि त्या तालात त्याचं बोल असे क धीट धीट धा आ ग तीट तीट ता आ. आता त्याचं गीत आहे आज खेलो श्याम संग होरी
ही कच्ची होरी आहे. ही पक्की होरी तुम्हाला क धीट धीटराची गाऊन दाखवते नंतर. आज खेलो श्याम संग होरी पिचकारी भर केसर की. आज खेलो श्याम संग होरी. ही दादरा नंतर केरवा अशा तालांमध्ये ही गायली जाते. पण पक्की होरी जसं मी आता तुम्हाला ताल सांगितला त्याच्यामध्ये गातात. होरी खेलन सिरी मोहन राधे. होरी खेलन सिरी मोहन राधे. धना है आज की बात. होरी खेलन सिरी मोहन राधे. दोन्ही गीतांमध्ये आपण बघितलं की साधारणतः ह्याच्यात होळीचं वर्णन असतं आणि ध्रुपदामध्ये मात्र देवाची स्तुती असते, भक्तिपर गीतं असतात. ह्या धमाराची सुद्धा लयकारी असते. याच्यातही एका मात्रेत दोन मात्रा असं गातात. त्याच्यानंतर ख्याल गायकी काय आहे? ख्याल या शब्दाचाच अर्थ काय आहे? ख्याल म्हणजे विचार करणे. तर हे विचारपूर्वक जे गाणं होत असे त्याला ख्याल गायकी असं म्हणत असत. आता ही ख्याल गायकी काय म्हणतात त्याला, मंदिरात नव्हती होत, तर ही राजदरबारात होत होती. कारण दरबारामध्ये राजे महाराजांच्या खुशमस्करी करणारे लोक असतात, मनोरंजन करणारे लोक असतात, त्यांच्यासाठी ही होत होती. त्याच काळात आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तर हिंदुस्थानामध्ये ही ख्याल गायकी वगैरे जास्त प्रचारात आली, कारण मुस्लिमांची आक्रमणं इथं झालीत. आणि दक्षिण स्थानात मात्र तर ध्रुपद गायकी, धमार गायकी अजूनही अस्तित्वात होती आणि आजही आहे. इतकंच काय, पण आपल्याला एक लक्षात येतं की ध्रुपद धमार गायकीसाठी मृदंग, पखवाज ही वाद्य वाजवली जातात, जी खुल्या आवाजाची आहे. अशी थापेने ती वाजवली जातात. आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये तबला हे वाद्य वाजवलं जातं. तबला या वाद्याची निर्मिती असं मानतात की अमीर खुसरोनी त्याचे मृदंगाचे 2 भाग केले आणि ते तबला निर्माण झाला वगैरे. पण त्याचा बंदबाज आहे. ते अशा रीतीने वाजवल्या जातात. तर अजूनही मंदिरांमधून आपण बघतो की मृदंग आणि पखवाजच वाजवतात. तबला हा कित्येक मंदिरामध्ये घेतला जात नाही वाजवायला. तो निषिद्ध मानतात. त्याचं कारणच असं आहे की तो मुस्लिमांनी निर्माण केलेला हा एक समज असेल, जे काही असेल ते. पण अशा रीतीने आपण बघितलं की ध्रुपद धमार गायकी, आता धमार सुद्धा ध्रुपदामध्ये जसं अस्थायी, अंतरा, संचारी, अभोग हे 4 भाग असतात, तसे धमारात नसतात. धमारामध्ये अस्थायी अंतराच जास्त करून असतो आणि राधाकृष्णाच्या लीला, देवदेवतांचे स्तुतीपर गीतं हीच त्या ह्याच्यात असतात. आणि मुख्यत्वे करून धमार हा होरी म्हटलं जातं त्याला. पक्की होरी म्हणजे धमार आणि जी म्हणजे पक्की होरी म्हणजे जी धमार तालात गायली जाते ती पक्की होरी. आणि जी होरी दादरा, केरवा किंवा अशा तालांमधून जी गायली जाते ती तिला कच्ची होरी. कच्ची होरी म्हणजे त्याच्यामध्ये होरीचं वर्णन असतं, श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन असतं. पण पक्क्या होरीमध्ये मात्र जरी तेच असलं तरी ताल मात्र त्याला धमार हाच वापरला जातो. धमार ताल हा धमार गीत प्रकारालाच वापरला जातो. ध्रुपदाला मात्र चौताल, एकताल कमी असतो, पण चौताल, आडा चौताल, ब्रह्मताल, सूलताल हे ताल ध्रुपदाला वापरले जातात. हा थोडासा ह्याच्यात फरक आहे. आता त्याच्यानंतर ख्याल गायकी कशी आली प्रचारात आणि तिचा काय त्याच्याशी आपला संबंध कसा काय वाढत गेला हे आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार. नमस्कार, नमस्कार.